नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 आणि 9 जुलै अशा 2 दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 कधी सादर करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 23 जुलै 2024 रोजी। 18व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करणार आहेत। यासह सीतारामन या सलग 7 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत। तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 हा 23 जुलै 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे धीरेंद्र के ओझा। वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी धीरेंद्र के ओझा यांची केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 1990च्या बॅचचे अधिकारी असलेले ओझा हे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाची जबाबदारी सांभाळतील। ते शेफाली शरण यांची जागा घेणार आहेत। तर शेफाली शरण यांची प्रकाशन विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्ते म्हणून धीरेंद्र के ओझा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या कंपनीने जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बजाज ऑटो। बजाज ऑटोने 5 जुलै 2024 रोजी जगातील पहिली सीएनजी बाईक बजाज फ्रीडम 125 लॉन्च केली आहे। तर बघा, जगातील पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल कोणी लॉन्च केली? तर बजाज ऑटोने। आणि या मोटरसायकलचे नाव काय आहे? तर बजाज फ्रीडम 125। फ्रीडम 125 असे नाव आहे जगातील पहिल्या सीएनजी वर चालणाऱ्या मोटरसायकलचं। बाईक चालवण्यासाठी 2 इंधन पर्याय आहेत। यामध्ये 2 लिटर पेट्रोल टाकी आणि 2 किलो सीएनजी टाकी। तर दोन्ही एकदा भरल्यास 330 किलोमीटर मायलेज मिळेल। तर बजाज फ्रीडम सीएनजी मोटरसायकल केवळ 2 किलो सीएनजी इंधनावर 200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर देते। बजाज फ्रीडम मोटरसायकल पेट्रोल मोटरसायकलपेक्षा 26.7% कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करते। सीएनजी वाहिनी 25% कमी नॉन मिथेन हायड्रोकार्बन्स आणि 43% कमी नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जित करतात। तर नवीन बजाज फ्रीडम ही 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे। नेक्स्ट आहे, झारखंडचे 15वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर विद्युत रंजन सारंगी हे बनलेले आहेत। झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती विद्युत रंजन सारंगी यांना झारखंड उच्च न्यायालयाचे 15वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सभापती रवींद्रनाथ महतो हेही उपस्थित होते। न्यायमूर्ती सारंगी 2013 पासून ओरिसा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत। ते न्यायमूर्ती संजय कुमार मिश्रा यांची जागा घेणार आहेत। तर बघा, झारखंडचे 15वे सरन्यायाधीश म्हणून विद्युत रंजन सारंगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, 133व्या ड्युरंड कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर कोलकाता, कोक्राझार, जमशेदपूर आणि शिलाँग या ठिकाणी। 133व्या ड्युरंड कपचे आयोजन कोलकाता, कोक्राझार, जमशेदपूर आणि शिलाँग येथे करण्यात येणार आहे। ड्युरंड चषक 2024 फुटबॉल स्पर्धा 27 जुलैपासून कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे सुरू होणार आहेत। हे सामने 31 ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत। ड्युरंड कप पहिल्यांदा 1888 मध्ये खेळला गेला। ड्युरंड कप ही भारतातील तसेच आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे। नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय न्यायिक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव। 3 जुलै 2024 रोजी सत्संगादरम्यान हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 3 सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली आहे। या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला होता। अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय न्यायिक आयोगाचे इतर सदस्य निवृत्त IAS अधिकारी हेमंत राव आणि निवृत्त IPS अधिकारी भावेश कुमार सिंह हे आहेत। आयोगाचे मुख्यालय राज्याची राजधानी लखनौ येथे आहे।
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या परवानगीच्या अटी आयोजकांनी मान्य केल्या, त्याचे पालन केले का याची चौकशी केली जाणार आहे. ही घटना कट, अपघात किंवा अन्य संभाव्य नियोजित गुन्हेगारी घटना आहे का याचा तपास आयोग करेल. आयोगाला 2 महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. तर बघा, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 3 सदस्यीय न्यायिक आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार श्रीवास्तव आणि इतर 2 सदस्य आहेत हेमंत राव आणि भावेश कुमार सिंह. नेक्स्ट आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय ट्रॅक आणि फील्ड दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी 28 सदस्यीय भारतीय ट्रॅक आणि फील्ड तुकडीचे नेतृत्व नीरज चोप्रा करतील असे ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले आहे. नीरज चोप्राने 3 वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनून इतिहास रचला होता. ऑलिम्पिक खेळ हे 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत पॅरिसमध्ये होणार आहेत. तर 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान स्टेड डी फ्रान्स येथे ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा आयोजित केली जाईल. 2024 पॅरिस ऑलिम्पिकचे अधिकृत थीम गाणे विक्टर लेमॅन्स यांनी संगीतबद्ध केलेले परेड हे आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच आरोग्य साथी योजना कोणी सुरू केली आहे? तर पेटीएमने सुरू केलेली आहे. पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडने आपल्या व्यापारी भागीदारांसाठी पेटीएम हेल्थ साथी ही एक विशेष आरोग्य आणि उत्पन्न संरक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याचे उद्दिष्ट त्याच्या व्यापाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांचे आरोग्य आणि व्यवसायातील सातत्य सुनिश्चित करणे हे आहे. हा उपक्रम पेटीएमच्या व्यापारी भागीदारांच्या व्यापक नेटवर्कला सर्वसमावेशक, वाजवी किमतीत आरोग्य सेवा लाभ प्रदान करण्याच्या सतत प्रयत्नांचा एक भाग आहे. ही योजना फक्त ₹35 प्रति महिना लॉन्च केली आहे. पेटीएम हेल्थ साथी त्याच्या भागीदार नेटवर्कमध्ये अमर्यादित डॉक्टर दूरसंचार आणि ओपीडी सह अनेक सेवा प्रदान करते. अपघात किंवा पूर, आग किंवा संप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे व्यवसायात व्यत्यय आल्यास उत्पन्न संरक्षण कवच देखील त्यात समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे हिंदीतून MBBS अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार. पुढील शैक्षणिक सत्रापासून बिहार सरकारकडून हिंदीतील MBBS अभ्यासक्रम सुरू केला जाईल. 2 जुलै 2024 रोजी राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी जाहीर केले की वैद्यकीय विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक सत्रात हिंदीमध्ये MBBS शिकण्याचा पर्याय असणार आहे. बिहार सरकारने बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी कार्यक्रम हिंदीमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अशी पदवी देणारे मध्य प्रदेशनंतर बिहार हे दुसरे राज्य बनले आहे. MBBS अभ्यासक्रमासाठी हिंदी पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेसह आवश्यक बाबींवर सखोल विचारविनिमय केल्यानंतर सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. नवीन हिंदी अभ्यासक्रम ही नीट UG 2024 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी AIIMS दिल्ली अभ्यासक्रमाचे अनुसरण करणार आहे. तर बघा, हिंदीतून MBBS अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील दुसरे राज्य आहे बिहार. नेक्स्ट आहे संरक्षण गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती कीर्तिचक्रे प्रदान केली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 10. राष्ट्रपती भवनात संरक्षण गुंतवणूक सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या शूर सुपुत्रांना कीर्तिचक्र आणि शौर्यचक्र प्रदान केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 10 कीर्तिचक्र आणि 26 शौर्यचक्र प्रदान केले. कॅप्टन अंशुमन सिंग यांना मरणोत्तर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले आहे. तर बघा, संरक्षण गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 10 कीर्तिचक्र आणि 26 शौर्यचक्र प्रदान केलेली आहेत. नेक्स्ट आहे स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्वप्ना कलिंगल. कृषी उद्योजक स्वप्ना कलिंगल यांना स्पाइस अवॉर्ड 2024 मिळाला. हा पुरस्कार ICAR म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइसेस रिसर्चद्वारे देण्यात आला. स्वप्ना कलिंगल यांनी कलिंगल प्लांटेशन पद्धत विकसित केली आहे. शाश्वत मसाला आधारित पीक पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या एंटरप्राइज वैविध्य आणि एकात्मिक पीक व्यवस्थापन धोरणातील तिच्या पुढाकारासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कलिंगल लागवडीतील मुख्य पीक जायफळ आहे. आंतरपीक पद्धतीद्वारे वृक्षारोपणाने जायफळाची झाडे, नारळाचे तळवे, सुपारी आणि काळी मिरी वेल यांचे एकत्रीकरण करून जागा आणि उत्पादकता वाढवली आहे. तर स्पाइस अवॉर्ड 2024 हा स्वप्ना कलिंगल यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट आहे अभय सिंगने आशियाई दुहेरी स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये किती सुवर्णपदके जिंकले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 2.
भारतीय स्क्वॅशपटू अभय सिंगने शानदार कामगिरी करत आशियाई दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. अभयने वेल्लावन सेंथिल कुमारसह पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच अभयने जोशनाथ चिन्नप्पासह मिश्र दुहेरीचे विजेतेपदही पटकावले आहे. मलेशियातील जोहोर येथे आशियाई दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली. नेक्स्ट आहे NCPCRने कोणत्या राज्यात अब्रखखानी बालकामगार मुक्त म्हणून घोषित केले आहेत? तर झारखंड या राज्यामध्ये. 5 जुलै 2024 रोजी कोडरमा येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने झारखंडच्या अब्रखखानींना बालमजुरीमुक्त घोषित केले आहे. 14 वर्षांपर्यंत काम करणाऱ्या मुलांना बालकामगार म्हणतात. तर बालमजुरीमुक्त खाणी कार्यक्रमांतर्गत राज्य, जिल्हा आणि स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्या सहकार्याने अब्रखखानमधील बालकामगारांची पुरवठा साखळी साफ करण्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न आहे. नेक्स्ट आहे भारतीय वंशाच्या लिसा नंदी कोणत्या देशात मंत्री झाले आहेत? तर ब्रिटनच्या त्या मंत्री झालेल्या आहेत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान कियर स्टारमर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. पंतप्रधान स्टारमर यांनी भारतीय वंशाच्या खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा नंदी 5व्यांदा लेबर पार्टीसाठी निवडून आले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत कियर स्टाररच्या मजूर पक्षाने 650 पैकी 412 जागा जिंकल्या आहेत. रेचेल रिव्हर्स ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत. तर अँजेला रेनर ब्रिटनच्या उपपंतप्रधान बनल्या आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक उदयगिरी लेणींना भेट दिली. ती कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहेत उदयगिरी लेणी. जुलै 2024 मध्ये ओडिशाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरमधील ऐतिहासिक उदयगिरी लेण्यांना भेट दिली आहे. उदयगिरी लेणी ब्राह्मी लिपीत कोरलेल्या हत्तीगुंफा शिलालेखासाठी प्रसिद्ध आहेत. शिलालेख जैन नमोकार मंत्रने सुरू होतो आणि ओडिशाचे प्राचीन नाव कलिंगचा एक पौराणिक राजा खारावेलने हाती घेतलेल्या विविध लष्करी मोहिमांचा संदर्भ देतो. नेक्स्ट आहे भारत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोच्या संरक्षण मंत्रालयांमधील पहिली सचिवस्तरीय बैठक कोठे झाली? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. 5 जुलै 2024 रोजी भारत आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या संरक्षण मंत्रालयांची सचिव स्तरावरील बैठक नवी दिल्ली येथे झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण सचिव श्री गिरीधर अरमाने यांनी केले. तर कांगोच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व DRC मेजर जनरल लुकुकिला मेटिकविजा मार्सेल यांनी केले. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी प्रशिक्षण आणि संरक्षण उद्योगात सहकार्याला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. त्यांनी भारतासोबत सहउत्पादन आणि सहविकासाची क्षेत्रे सुचवली आणि भारतीय संरक्षण उद्योगाच्या क्षमतेवर विश्वास दाखवला. नेक्स्ट आहे अलीकडेच सरकारने कोणत्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य केले आहे? तर स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम. सरकारने स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य केले. स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक ब्युरो मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य करून स्वयंपाकघरातील सुरक्षा, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने भारत सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेडने 14 मार्च रोजी जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार अशा भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य असेल. BIS नुसार आदेश BIS मानक चिन्ह धारण न करणाऱ्या कोणत्याही स्टेनलेस स्टील किंवा ॲल्युमिनियम भांडीचे उत्पादन, आयात, विक्री, वितरण, साठवण किंवा प्रदर्शन प्रतिबंधित करते. BSI ने भारतीय मानक संस्था चिन्ह विकसित केले आहे जे उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेची खात्री देते. नेक्स्ट आहे LICचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर सिद्धार्थ मोहंती यांची. सरकारी मालकीच्या जीवन विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LICने त्याचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांची 30 जून 2024 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे. मोहंती यांची एप्रिल 2023 मध्ये LICचे अध्यक्ष म्हणून 29 जून 2024 पर्यंत नियुक्त करण्यात आली होती. आता 7 जून 2025 पर्यंत कॉर्पोरेशनचे MD आणि CEO म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी LIC ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पद भूषवले होते. सध्या LICचे इतर 4 व्यवस्थापकीय संचालक आहेत M जगन्नाथ, तबलेश पांडे, सतपाल भानू आणि R दोराई स्वामी. नेक्स्ट आहे पुरुषांची आशियाई बिलियर्ड्स स्पर्धा 2024 कोणी जिंकली आहे? तर ध्रुव सितवाला यांनी जिंकलेली आहे. भारताच्या ध्रुव सितवाला याने सौदी अरेबियातील रियाद येथे पंकज अडवाणीचा पराभव करून पुरुषांची आशियाई बिलियर्ड्स स्पर्धा 2024 जिंकली आहे. तर भारताच्या अनुपमा रामचंद्रनने थायलंडच्या पंचाया चेन्नईचा 3-1 असा पराभव करत
पहिल्या आशियाई स्नूकर चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. नेक्स्ट आहे जगातील सर्वात जुनी गुहा चित्रकला कोणत्या देशात सापडली आहे? तर इंडोनेशिया या देशामध्ये सापडली आहे. जुलै 2024 मध्ये इंडोनेशियन सुलावेसी बेटावरील चुनखडीच्या गुहेच्या छतावर वन्यडुकराशी संवाद साधणाऱ्या 3 मानवासारख्या आकृत्या दर्शवणारी कलाकृती शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. ही पेंटिंग जगातील सर्वात जुनी गुहा पेंटिंग आहे आणि किमान 51,200 वर्ष जुनी आहे. आजपर्यंतची सर्वात जुनी गुहाचित्रे लिऑंग टेडोंग गुहा इंडोनेशियामध्ये आहेत, जी अंदाजे 45,500 वर्ष जुनी आहे. नेक्स्ट आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एलिसा डी एंडा मद्राजो यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFच्या अध्यक्षपदी मेक्सिकोच्या एलिसा डी एंडा मद्राजो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सिंगापूरचे T राजाकुमार यांची जागा घेतली. एलिसा 1 जुलै 2024 ते 30 जून 2026 पर्यंत अध्यक्ष आहेत. त्यांना अँटी मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठा सेक्टरमध्ये नेतृत्वाच्या पदांवर 1 दशकाहून अधिक अनुभव आहे. त्या सध्या मेक्सिकोच्या वित्त आणि सार्वजनिक पत मंत्रालयात महासंचालक म्हणून काम करतात. एलिसा 2015 मध्ये मंत्रालयात रुजू झाल्या. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने जीवन समर्थ उपक्रम सुरू केला आहे? तर LICने सुरू केलेला आहे. जुलै 2024 मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने जीवन समर्थ हा उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश एजन्सी इकोसिस्टममध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा आहे. हे साध्य करण्यासाठी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने एका जागतिक सल्लागार कंपनीशी भागीदारी केली आहे, जी एजन्सी ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प हाती घेईल आणि त्याच्या सध्याच्या एजन्सी फ्रेमवर्कचे एंड टू एंड आधारावर पुनरावलोकन करेल. यामध्ये शाखा, विभाग आणि क्षेत्रीय स्तरावरील एजन्सी ऑपरेशन्समध्ये सुधारणा करणे हे देखील आवश्यक आहे, जे विमा क्षेत्राच्या वेगाने बदलणाऱ्या उद्योग आणि नियामक लँडस्केपच्या पार्श्वभूमीवर जागतिक सर्वोत्तम पद्धती स्थापित करण्याच्या दिशेने निर्देशित केले जाईल. नेक्स्ट आहे सागरी सुरक्षेसाठी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग मुंबईने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर IIT बॉम्बे सोबत केलेला आहे करार. 5 जुलै 2024 रोजी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेद्वारे एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याचा उद्देश जहाज प्रक्षेपण अंदाज उपकरणाच्या विकासाद्वारे सागरी सुरक्षितता वाढवणे हा आहे. स्थानिक पर्यावरणीय परिस्थितीचा प्रभाव असलेल्या अपंग जहाजांच्या हालचाली आणि खुल्या समुद्रात वाहून जाणाऱ्या वस्तूंचा अचूक अंदाज लावणे वेळेवर आणि प्रभावी बचाव प्रयत्नांसाठी आवश्यक आहे. सहयोगी प्रयत्नांचा एक भाग म्हणून म्हणजे जहाजे, अक्षम जहाजे आणि तरंगत्या वस्तूंसाठी प्रक्षेपण अंदाज साधने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे साधन जलद गतीने वाहणाऱ्या जहाजांचा शोध घेण्यास तसेच सागरी सुरक्षा सुधारण्यासाठी जवळच्या जहाजांचा मार्ग बदलण्यास सक्षम करेल. नेक्स्ट आहे इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत? तर मसूद पेजेस्कियान हे झालेले आहेत. जुलै 2024 मध्ये सुधारणावादी आणि संयमी नेता मसूद पेजेस्कियान यांची इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. इराणच्या अंतर्गत मंत्रालयाने त्यांना प्रतिस्पर्धी सईद जलीली विरुद्ध राष्ट्रपती पदाच्या लढतीमध्ये विजयी घोषित केले. अध्यक्षीय निवडणुकीत मसूद पेजेस्कियान यांना 53.7% मते मिळाली आणि जलीली यांना 44.3% मते मिळाली. मसूद पेजेस्कियान हे इराणचे 9वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पेजेस्कियान हे डॉक्टर आहेत तसेच कुराण शिकवतात. 19 मे 2024 रोजी हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईशी परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक आवश्यक होती. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 4 वर्षांचा आहे आणि ते पुन्हा निवडणुकीसाठी पात्र आहेत. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक प्राणी दिवस कधी साजरा केला जातो? तर 6 जुलै रोजी. प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक प्राणी दिवस पाळला जातो. 6 जुलै 1885 रोजी झुनोटिक रोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक झुनोसिस दिवस सुरू करण्यात आला. लुई पाश्चर यांनी 6 जुलै 1885 रोजी रेबीज विषाणूविरुद्ध पहिली लस यशस्वीपणे दिली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.